उल्हासनगरमधील मानेरे गावात आज पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. एका अज्ञात दुचाकीस्वाराने रिक्षाचालक प्रमोद भोईर यांच्या घरावर जवळून 2 गोळ्या झाडल्या. गोळीबारीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीस्वार हल्लेखोर भोईर यांच्या घराकडे येताना दिसत आहे. यामुळे पोलीस तपास मदत होणार आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी फॉरेन्सिक पाचारण करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम सतर्क झाली आहे. विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हद्दीमध्ये मानेरे गाव या ठिकाणी स्थानिक रहिवासी प्रमोद भोईर हे रिक्षा चालवतात. यांच्या घरावरती आज 18 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 वाजता सुमारास अज्ञात व्यक्तीने दरवाज्यावरती आणि खिडकीवरती फायर केलेला आहे. अग्निशस्त्रातून कोणत्या तरी 2 बुलेट फायर झालेले आहेत. याच्यामध्ये कुणी अद्याप जखमी झालेले नाही आणि आपण त्याप्रमाणे प्रमोद यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम आणि भारतीय हत्यार कायदा या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीम पण आपण बोलवलेली आहे. वेगवेगळ्या अँगलनी याच्याबाबत आपण तपास करत आहे. जे आपले रहिवासी आहे यांच्याकडून पण आपण माहिती घेत आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याच्यातले फुटेज पण आपण चेक केलेलं आहे. एक संशयित बाईक स्वार हा दिसत आहे. लवकरच आपण आरोपीचा शोध घेतो. यश मिळेल अशी आशा आहे.